मला असं मोठं झाल्यासारखं वाटतंय कारण की मी फर्स्ट टाइम वोट करते। म्हणजे असे कामं करायला पाहिजे की लोकांना पैसे देऊन लोक वोट नाही करायला पाहिजे, ऑलरेडी त्यांच्या मनापासून यायला पाहिजे की ह्याला वोट करायचं। तर मग माझं वोट एका चांगल्या नेत्याला गेलं पाहिजे, जेणेकरून सगळ्या आपल्या म्हणजे ज्या सुधारणा आहेत त्या झाल्या पाहिजे। त्यांनी डेव्हलपमेंट केलीच पाहिजे आमच्या एरियासाठी, कारण की आम्ही त्या लोकांना निवडून दिलंय की आमच्या इकडे डेव्हलपमेंट होईल। माझं मत हे योग्य नेत्याला गेलं पाहिजे जो जनतेचा विचार करतो, जो माणूस आपल्याला एक सत्ता चांगला देईल किंवा जो बेरोजगार वगैरे कमी करेल बऱ्यापैकी, त्यालाच मतदान करू शकतो। नमस्कार, मी प्रतीक। देशात लोकसभेच्या निवडणुका जोरात पार पडत आहे। 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान लोकसभेच्या निवडणुका होणार आहे। राज्यात आणि देशात कोणाची सत्ता येणार हे मात्र महत्त्वाचं आहे, कारण जे नवीन मतदार आहेत त्यांच्या मनात काय घालमेल सुरू आहे यावर आपण चर्चा करूया। तर एकूणच महिला मतदारांची यावर आक्षेप काय आहे आणि त्या काय म्हणाल्या, चला तर आपण बघूया। पहिल्यांदा वोटिंग करताना म्हणजे मी आधी हे बघणार की कोणत्या नेत्याला मी वोट करणार आहे पहिली, मग तो काय काय फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतोय पब्लिकसाठी, वुमन सेफ्टीसाठी, म्हणजे त्याला लोकांचे जे पण प्रॉब्लेम्स आहेत ते कळावे, नंतर जे पण त्याला सांगणार, म्हणजे फक्त असं शो ऑफसाठी नाही करायला पाहिजे, काही करताना मनापासून यायला पाहिजे काही करताना। त्यांच्या वुमन सेफ्टी असली किंवा काही असलं, काही फॅसिलिटीज प्रोव्हाइड करायचे आहेत किंवा वोटिंगला वगैरे, म्हणजे असे कामं करायला पाहिजे की लोकांना पैसे देऊन लोक वोट नाही करायला पाहिजे, ऑलरेडी त्यांच्या मनापासून यायला पाहिजे की ह्याला वोट करायचं। जे रेप वगैरे होतात, लोक मारून टाकतात, डिरेक्ट मुलींना जाळून बिळून टाकतात, ह्याचे साठी काहीतरी स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायला पाहिजे। म्हणजे ते लोक हे पण विचार करत नाही, 4-5 लोक की एका मुलीला मारू टाकतात, मग त्यांना पण तसाच काहीतरी एक काय म्हणतात, शिक्षा द्यायला पाहिजे की माझं वोट असं व्हायला नाही गेलं पाहिजे। जे सरकार म्हणजे करतंय काम त्याच सरकारला माझं वोट गेलं पाहिजे। सुप्रियाताई सुळे, कारण की त्या पण एक फिमेल आहे, त्या दुसऱ्या फिमेलला ओळखू शकतात, तर मला वाटतं की त्या करतील। नाही आहे स्त्री सुरक्षित, कारण की काही ठिकाणी होतं ना, आता असे काही घटना झालेत की त्या ठिकाणी सरकारने स्ट्रिक्ट म्हणजे ॲक्शन घ्यायलाच हवी। की काही आता नेक्स्ट दुसऱ्या कंट्रीजमध्ये कसं असतं की एकदम डिरेक्ट शिक्षा देतात, एकदम कट लेवलवाली, तसं घ्यायला पाहिजे, असं टेक फॉर ग्रँटेड नाही घ्यायला पाहिजे। नेता असं ज्यांनी जो माझ्या एरियासाठी, म्हणजे मी ज्या एरियामध्ये राहते त्या एरियामध्ये पण त्यांनी डेव्हलपमेंट केली पाहिजे, ना की जेव्हा येतात ते प्रचार करायला की आम्ही तुमच्यासाठी हे करू ते करू, ते नुसतं बोलायला, मग नंतर आम्ही त्यांच्याकडे जाणार, मग ते बोलणार की हा करू नुसतंच असं म्हणणारे नको आहे। त्यांनी डेव्हलपमेंट केलीच पाहिजे आमच्या एरियासाठी, कारण की आम्ही त्या लोकांना निवडून दिलंय की आमच्या इकडे डेव्हलपमेंट होईल म्हणून। आता ते सीटसाठी तर लोक असे इकडे तिकडे जातात, ते नाही केलं पाहिजे, बट ती लोक स्वतःचं बघतात, त्यांनी म्हणजे लोकांचं पण बघायला पाहिजे। लोक तुमच्यावरती डिपेंड आहेत, तुम्हाला हे करून ते देतात की त्यांच्या एरियामध्ये काहीतरी होईल, बट तुम्ही तुमच्या सीटसाठी असं करताय ते बरोबर नाही आहे। तुम्ही लोकांचा पण विचार करा, कारण की लोक तुम्हाला इथपर्यंत पोहोचवतात। होतीये, कारण की आजकाल पैसे देऊन पण मत खरेदी केले जातात। हे की माझं मत हे योग्य नेत्याला गेलं पाहिजे जो जनतेचा विचार करतो, ना की फक्त पैशाचा किंवा स्वतःचं किस्से भरण्याचा। अजून कडक कायदे निर्माण केले पाहिजेत किंवा जे कायदे आहेत त्याच्यावर व्यवस्थित अंमलबजावणी झाली पाहिजे, जे अजूनही होत नाही। त्याने जनतेचा विचार आधी करायला हवा की, आणि प्रत्येक छोट्या गरिबापर्यंत, म्हणजे गरिबांपर्यंत ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या ज्या गरजा आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे। आधी तर जनतेच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत, मला असं वाटतं। पक्ष किंवा मला तरी पक्षापेक्षा आपल्या देशाचा विकास जास्त महत्त्वाचा वाटतो, आणि कोणत्या पण नेत्याने आधी देशाच्या विकासाचा विचार केला पाहिजे, ना की ह्या पक्षाचा किंवा त्या पक्षाचा। मत घेतलं की नेते जनतेला विसरून जातात, जनतेपर्यंत फक्त मत घेण्यासाठी येतात, नंतर नाही येत, जनतेच्या गरजा विचारण्यासाठी नंतर येत नाहीत, ते फक्त मत घेण्यासाठी येतात। मतदानासाठी असं तर नाही की कोणाला मतदान करणार वगैरे, बट आता सध्या तरी असं एक म्हणजे अनुभवलं पाहिजे की हो बाबा आपली ही अपेक्षा आहे, किंवा जो माणूस आपल्याला एक सत्ता चांगला देईल किंवा जो बेरोजगार वगैरे कमी करेल बऱ्यापैकी, त्यालाच मतदान करू शकतो। कारण
आता सध्या आपण बघतोय आजच्या काळात की खूप साऱ्या महिलांवरती बलात्कार वगैरे चालू आहेत. तर मला असं वाटतं की जे आपलं म्हणजे जो सेफ्टी इश्यू असतो तो वाढवा. तो सेफ्टी इश्यू वाढवल्यास गव्हर्नमेंटनी मान्य आहे, बट तरी एक कायदा काढावा की ॲटलिस्ट त्यांना एक प्रोटेक्शन दिलं किंवा काही पुढं मागं झालं तर खूप चांगला आपण एक न्याय काढू की ज्याला म्हणजे आपण त्याचं एखाद्या मुलीवरती रेप वगैरे झाला किंवा काही, तर मग त्या मुलाला जेलमध्ये न खेचल्यावरती डायरेक्ट एक काहीतरी, जसं महाराजांच्या काळात आपला एक कायदा होता की डायरेक्ट त्याला म्हणजे मारूनच टाकणं. तर त्याच्यामुळं आम्ही तर हेच एक अपेक्षा करतो, कारण काय होतं लोक जेलमधनं सुटतात परत बाहेरून तेच करतात कारण ते सुधारणाऱ्यातले नसतात. मग त्याच्यामुळं आपण एक त्याचा कायदा काढावा की ज्याच्यानी मुलींना एक सेफ वाटेल ह्या सिटीमध्ये किंवा कुठेही आपण जिथं राहतोय तिथं. माझ्याकडनं हीच अपेक्षा आहे की जे पण कोण व्हाल ते चांगलंच होणार हे माहिती आहे मला, कारण आपले तशी गव्हर्नमेंट चांगली आहे किंवा आपले जे लोक आहेत सिटीजन्स बरोबर निवडतील त्या सगळ्या गोष्टी. तरी मला पण असं अपेक्षा आहे की महिलाच व्हावी, कारण शक्यतो ती त्या जागी राहून एक अपेक्षा करू शकते की बाबा हो कसं होऊ शकतं पुढं जाऊन, किंवा ती एक जागेवरती राहून खूप चांगल्या प्रकारे आपल्याला समजू शकते, महिलांना समजू शकते. नेत्याकडनं अपेक्षा तर आपल्या तर खूप साऱ्या असतात, पण मला असं वाटतं की बेरोजगारी कमी करणं किंवा शेतकऱ्यांना मदत करणं, परत वुमन सेफ्टीसाठी अजून थोडा लढा घेणं पुढं येऊन, तेच शक्यतो जास्त गरजेचं आहे. फसवणूक तर चाललीच आहे सगळीकडं, पण तरी असं म्हणणं आहे की जिथं आपण आहात तिथं राहावं, एक चांगल्या प्रकारे राहावं आणि एक चांगल्या दृष्टिकोनाने बघून की बाबा आपलं ठीक आहे जरी आपण कुठून तरी पडत असू पण तरी आपण लढू शकतो त्या गोष्टीला. म्हणून असं पक्ष बदलणं हे पण चांगलं नाही आहे कुठून तरी आता आपण ते बदलू शकत नाही. भावना ह्या आहेत की म्हणजे आपण फर्स्ट टाइम मी वोट करणार आहे, तर मग मला अशी जाणीव होते की मी एक भारताचे जबाबदार नागरिक बनण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मग माझं वोट एका चांगल्या नेत्याला गेलं पाहिजे जेणेकरून सगळ्या आपल्या म्हणजे ज्या सुधारणा आहेत त्या झाल्या पाहिजे. महिला तर सुरक्षित नाहीच आहेत, कारण जरी कायदे वगैरे केलेले आहेत तरी त्या कायद्यांचा म्हणजे नीट अंमलबजावणी होताना ते दिसत नाही आहे. काही महिला म्हणजे जरी त्यांना म्हणजे सेफ्टी तर नाहीच आहे प्रॉपर. असं कायदे बनवले त्यांचं नीट पालन केलं गेलं पाहिजे. प्लस अजून म्हणजे नवीन कायदे पण बनवले गेले पाहिजेत की महिलांना बाहेर पडताना काळजीच नाही वाटली पाहिजे की आपण ह्या टाईमला बाहेर पडावं की नाही पडावं. असं मतदार म्हणून एक असं वाटतं की म्हणजे जे पक्ष ते बदलतात तर त्यांनी असं नाही करायला पाहिजे की म्हणजे असं का करायचं. म्हणजे पहिल्यापासून जिथं म्हणजे आपण एक असतं की आपण एक स्थायी असतो त्याच्यामध्ये त्यांनी राहिलं तर तिथूनच ते चांगलं काम करू शकतात. काम करायचंच आहे तर त्यांनी कोणत्या पण पक्षात राहिलं तरी ते काम करणार आहे. तर अशी भावना. पहिली भावना मला असं मोठं झाल्यासारखं वाटतंय कारण की मी फर्स्ट टाइम वोट करते, तर मी जबाबदारी घेते ना एक वोट करण्याची. मग त्यांची पण जबाबदारी आहे की माझ्या डिमांड्स फुलफिल करण्याची. म्हणजे शक्यतो आजकाल गावात लाईटीचा प्रॉब्लेम आहे किंवा पाणी येत नाही, खूप सारे प्रॉब्लेम आहेत, ते त्यांनी पूर्ण केले पाहिजे. नाही आहेत सुरक्षित कारण की आजकाल रेप वगैरे खूप वाढत चालले. जरी रेप केलं जरी त्यांना जेल करण्याची संधी भेटली तरी पैसे देऊन ते सोडवले जाते. ते मग पैशांवरती तर खेळ सुरू आहे सगळा. करणं म्हणजे ते जेव्हा निवडून येतील ना तेव्हा त्यांनी डीजे काढण्याच्या ऐवजी आहे ना तेच पैसे आहेत ना सेव्ह करून आहेत ना अनाथ आश्रम ह्यांना जेवण बिवण दिलं पाहिजे. उगाच शो ऑफ करण्याची गरज नाही आहे ना. निवडून आलाय ना मग ते माहिती आहे सगळ्यांना, गुलार वगैरे हे टाकून होतच नाही. त्यांच्यात मेळ नाही आहे. एकाची चूक लपवण्यासाठी पैसे देऊन दुसऱ्या पक्षात जात आहेत ते, मग हे चुकीचं आहे कुठे ना.